महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार उशिरा आले असते तर बरं झालं असतं असं रामदास कदम म्हणाले आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकर यांची टीका लंगोटपर्यंत खाली आली. पाहुयात हा रिपोर्ट. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. तुमची लंगोट जी वाचली, एक तटकरे आला, त्या तटकऱ्याला जागा कोणी मिळून दिली त्याला विचार ना मिटकरीला. लंगोट. शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी शाब्दिक चकमकीत एकमेकांची लंगोट काढली आहे. अजित पवार थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं असं रामदास कदम शिवसेनेच्या वर्धापन दिनात म्हणाले. तरुण दादांचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी आमच्यामुळेच शिंदेच्या शिवसेनेची लंगोट वाचल्याचं म्हटलंय आणि आता रामदास कदमांनी लंगोटवरून अक्षरशः मिटकरींच्या वक्तव्याच्या चिंध्या फाडल्यात. अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसाई म्हणून फिरावं लागलं असतं. त्यामुळे रामदास कदम साहेब आपण आपला अवाका पाहून बोलावं. अजित दादांवर आपण बोलू नये आणि जर कोणी अशा पद्धतीनं वारंवार मी मागेही सांगितलं आता पण सांगतो, जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या आता, हमाम में सब नंगे होते हैं. लंगोट कुणाची गेली त्यांना विचारा. तुमची लंगोट जी वाचली, एक तटकरे आला, त्या तटकऱ्याला जागा कोणी मिळून दिली त्याला विचार ना मिटकरीला. कोण मिटकरी आहे त्याला मी त्याला ओळखत पण नाही. कोण आहे मिटकरी त्याला ओळखत पण नाही. पण त्यांची एक लंगोट जी आली ना, एक तटकरी, त्याला म्हणा तटकरीला विचारून घे. तिथं धैर्यसिंह पाटीलला भाजपने जाहीर केलं होतं. ती सीट कशी जागा मी मिळून दिली ते तटकरीला माहिती आहे, मला माहिती आहे. आणि तटकरींसाठी आम्ही काय केलंय हे तटकरीला आम्हाला माहिती आहे. तर पहिल्यांदा तुझी लंगोट सांभाळ आणि मग आमच्या लंगोटीला हात घालायचा प्रयत्न कर म्हणा. आता रामदास कदम अजित पवारांच्या महायुतीतल्या एंट्रीवरून नेमकं काय म्हणाले होते ते ऐका. क्रांतिकारी निर्णय घेतलेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत. असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. तुझा हे मागचा माझा हेतू एवढाच होता की थोडे उशिरा आले असते, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता, ते 9 मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती ना, आमच्या पक्षाला. आणि आमच्या पक्षाला आणखी 9 मंत्रिपदं मिळाली असती तर शिंदे साहेबांनी काही लोकांना शब्द दिले होते. उदाहरणार्थ आमचे महाडचे आमदार गोगावले, भगतशेठ गोगावले, ते बिचार कधीपासून सफाई शिवून बिवून तयार आहेत, वाट बघतायत आहेत ना. असे 2-4 लोकांना शिंदे साहेबांनी शब्द दिला होता पण त्यांना नाही पळता येत अजून. रामदास कदमांच्याही टार्गेटवर अजित पवार आलेत. म्हणजेच संघ, भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना अजित पवार नकोसे झालेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. आधी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांवर लोकसभेच्या पराभवाचं खापर फोडत दादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अजित पवारांना सोबत घेण्याची गरज काय होती असं म्हटलं. त्यानंतर संघ आणि भाजपच्या बैठकीत अजित पवारांचे नेते सोबत होते पण कार्यकर्ते नव्हते असा सूर म्हटला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली नाही असं भाजपच्या काही आमदारांनी म्हटलंय. आणि आता शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी अजित पवार थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं असं म्हटलंय. रामदास कदम फक्त अजित पवारांवरच बोलले असं नाही तर त्यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून भाजपवरही फायरिंग केली आहे. भाजपनं स्वतःचे उमेदवार 2 महिन्याआधी दिले पण शिवसेनेचे उमेदवार आधीच दिले असते तर वेगळं चित्र असतं. शिंदेंनी उमेदवार दिला की भाजपचे नेते दावे करत होते. भाजपनं 3 उमेदवार बदलायला लावले म्हणून 4 ते 5 जागा गेल्या असा थेट आरोप कदमांनी भाजपावर केलाय. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहासाहेबांकडे. मी सांगेन की साहेब, वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे 2 महिन्याआधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिन्याआधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असतं. आज चित्र वेगळं दिलं असतं. माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती. माझा पाटील कुठं आहे, हेमंत कुठं आहे, माझा हेमंत दिल्लीत गेला असता. माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे. पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली, आमची जागा आमची जागा आमची जागा हवे. हे काय भानगड काय साहेब? हे थांबवा शिंदे साहेब, नाही तर मला घेऊन जा. रत्नागिरी आमचीच,
हिंगोली आमचा हेमंत पाटील सिटिंग खासदार आमचीच 5 वेळेला निवडून आलेली भावना गवळी बदला दिला, हेमंत पाटीलला बदला, बहुसेना बदला. अगं पण आम्ही आमचं बघू ना, तुम्ही का बदला सांगताय? 3 वेळेला 5 वेळेला निवडून आलेल्या खासदारांना तुम्ही डिस्टर्ब का करताय? शेवटी 3 जागा आम्हाला बदला लावल्या आणि त्याच्यामुळं किमान आमच्या 4-5 सीट गेल्या. भाजपनं सर्व्हेचं कारण सांगून शिवसेनेवर दबाव टाकला. मग सर्व्हे करून भाजपनं उमेदवार दिले, मग कसे पडले असा निशाणा रामदास कदमांनी भाजपावर साधलाय. या हट्ट कशासाठी? बघा, जितका भाजपला जागा दिल्या, आम्ही कोण शिवसेनेचे आमचे लोक उठले की जागा आम्हाला द्या, इथं मेजॉरिटी आमची आहे, इथं आम्ही सर्व्हे केलाय. मग तुम्ही जर सर्व्हे केला होता मग तुमच्या जागा पडल्या का? तर सर्व्हे केला कुठं? म्हणून भाजपच्या काही लोकांच्या माध्यमातून मोठं नुकसान झालं. भाजपचं देखील झालंच, पण एकनाथ शिंदे देखील यांचं देखील ते नुकसान झालं. पर्यायानं मोदीजींचं नुकसान झालं. त्यांच्या जागा किती होत्या आणि आल्या किती? तर सर्व्हेचं उत्तर त्यांना आता मिळालं ना. आता तो विषय संपला सर्व्हेचा. आता तुम्ही तुमचं बघा आधीपर्यंत, सर्व्हे करून घ्या तुमचं म्हणेन, आम्ही सांगू. आता जर असा कोणी रामदास कदमांवर आरोप केला की दापोलीला झालेलं मतदान काय दाखवून देतं, त्याचं उत्तर रामदास कदमांकडे आहे का? त्या ठिकाणी किती मतांचा लीड मिळाला की मायनस गेले हे रामदास कदमांनी सांगावं. विधानसभेच्या जागांवरूनही शिंदे गट आक्रमक झालाय. काल कदमांनी 100 जागा मागितल्या. आता भाजप एवढ्याच समान जागांची मागणी रामदास कदमांनी केली. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत, ते तुमच्या सांगितले आम्ही हळून जाऊ. घ्या, मागून घ्या. होय शिंदे साहेब, मागून घ्या. ज्या विश्वासानं तुमच्याकडे आलोय, तुमचा भाऊ म्हणून, तर दोघांनी मिळून वाटून खाऊ. एवढ्या जागा तुम्ही घ्याल, तेवढ्या जागा आम्हाला द्या. हे बोलणं काय चुकीचं आहे का? लोकसभेच्या निकालानंतर जसं अजित पवारांकडे संघ आणि भाजपनं बोट दाखवलं, त्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेनं भाजपवरच नुकसान झाल्याचा आरोप केलाय. म्हणजेच महायुतीतली खतखत समोर आली आहे. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.